गोल्डन आवर तर म्हणजे आपल्याला जेव्हा हार्ट अटॅक आला ते कळाल्यानंतर, हां. पण अनेकदा हार्ट अटॅक शेवटच्या क्षणापर्यंत आलेलंच कळत नाही. म्हणजे सिमटम्स काय असतात त्याचे? हे बघा, त्याचे सिम्पटम कसं असतं की जर समजा एक नॉर्मल मिडल एज रुग्ण आहे, तर त्या रुग्णाला, ज्याला आम्ही टिपिकल सिम्पटम म्हणतो, म्हणजे हे सिम्पटम असतील तर 100% त्याला हार्ट अटॅक आहेच. ठीक आहे, त्याला आपण टिपिकल अँजायना असं म्हणतो. जेव्हा एखादा पेशंट असं रुग्ण असं म्हणतो की नाही, माझं छाती असं एकदम दाब आला आहे छातीवर, कोणीतरी छाती दाबतंय, काहीतरी एक वजन ठेवलंय, एकदम छाती अशी गठ्ठ आवळली आहे कोणीतरी, अशी ज्यावेळेस फिलिंग येते, हा झाला टिपिकल अँजायना. मग याच्यासोबत काय आहे, अटिपिकल पण सिम्पटम असतात. अटिपिकल म्हणजे काय, की जे नॉर्मल तुम्ही एक शब्द सांगितला पेशंटने आणि मला लक्षात आलं की हार्ट अटॅक आहे, हे झालं टिपिकल. पण आता काहीतरी मला पण माझ्या त्या सिम्पटम किंवा माझं जे म्हणजे आमचा अभ्यास आहे त्याच्या पलीकडे जाऊन मला विचार करावा लागतो, त्याला आपण अटिपिकल सिम्पटम म्हणतो. मग अटिपिकल सिम्पटममध्ये काय, कधी कधी रुग्णाचा फक्त हा डावा खांदा दुखतो. ठीक आहे, कधी कधी ह्या आतल्या साईडने मुंग्या येतात आणि हात दुखायला लागतो. त्याच्यानंतर कधी कधी फक्त तुमचा हात जवळा दुखतो. ठीक आहे, कधी कधी पित्ताचा त्रास आहे असं वाटतं, म्हणजे तुमच्या बेंबीचा जस्ट वरचा भाग आहे तिथं जळजळ होते. म्हणजे जसं एखाद्या रुग्णाला पित्त होतं तसं पित्ताचा त्रास असतो, पण पित्ताचा त्रास हा सुद्धा हार्ट अटॅक असू शकतो. म्हणजे जवळपास 100 पैकी 30 लोकांना एकदम म्हणजे जसं पित्ताचा त्रास होतो तसा अगदी पित्ताचा त्रास होतो. तर मग आपण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, की तुम्हाला पित्त आहे की हार्ट अटॅक आहे की दुसरं काही आहे, याचं निदान हे डॉक्टरांचं काम आहे. मग आपल्याकडं जो मोठा प्रॉब्लेम आहे, जे लेट होतं डायग्नोसिसमध्ये, रुग्णाचा हार्ट अटॅक आहे की नाही निदान होण्यासाठी जे लेट होतं, हे ॲक्च्युली आपल्याकडं सेल्फ डायग्नोसिस ज्याला म्हणतो आपण, स्वतःच निदान करतो आपण. नाही नाही, काही नाही, हाताची मी झोपलो, थोडी नस दबली म्हणून मुंग्या येत आहेत, नाही मला पित्तच होतंय, म्हणजे आपण हे जे सेल्फ डायग्नोसिस करतो ना, तर हे रुग्णासाठी घातक असतं. म्हणजे जेव्हा आता कार्डिओलॉजिस्ट होण्यासाठी मला 14 वर्षाचं शिक्षण घ्यावं लागलं. किती? 14 वर्ष. तर मग हा खूप मोठा पिरियड आहे, आणि ते जर एवढं इझी असतं तर आम्हाला 14 वर्ष शिक्षण घेण्याची काहीच गरज नव्हती. म्हणजे तुम्हाला जर जस्ट एखादा यूट्यूबवरचा व्हिडिओ किंवा कोणीतरी व्हॉट्सअपवर टाकलेला मेसेज टाकून जर एवढं कळत असेल तर लोक म्हणजे एवढं प्रदीर्घ शिक्षण घ्यायची गरज नव्हती ना. बरोबर. आणि याच्यासोबत लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे.